चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ॲग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात 7,000 किलोची तृणधान्याची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदवला असे सांगण्यात येत असून, परंतु एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे, हा प्रश्न आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कोळी यांनी केला आहे. प्रदर्शनातील उपस्थित जनतेवर सांगण्यात आले की खिचडी अर्धीसुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते. तेथील जनता सकाळी 10 वाजतापासून तरी 5 वाजेपर्यंत आगळेवेगळे विश्वविक्रम नोंदवणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती. परंतु त्या सर्व जनतेच्या वाट्यात निराशा आली, कारण संबंधित स्टॉलवर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले. परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉलकडे बघून निराशेकडे परत जातो. जर द्यायचीच नव्हती तर बोलवले कशाला, अशी तक्रार नागरिक करत होते. अशात जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलावले, परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉलपर्यंत पोहोचलीच नाही. नेमकी खिचडी किती किलोची बनली, हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का, असा प्रश्न चंद्रपूर जनता करू लागली. म्हणून आपण या चंद्रपुरातील खिचडीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रशासन सांगण्यात येते की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली, परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती, असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. बसस्टँड, भाऊपेठ व इंद्रानगर या ठिकाणी खिचडी पोहोचलीच नाही. खिचडी न मिळाल्याने नागरिक नाराज होत घरी परतले. पेंडाल लागून होता, सगळं काही होता. तर पाणी भरायला आलो तर त्यानं मला हाकलून दिली. पाणी भरायचं नाही म्हणे, फुकटच्या येतात का म्हणून एवढं म्हणलं. शेतात खिचडी करण्यात येणार होती, खिचडी करण्यात दिली नाही आहे, त्यासाठी मी म्हटलो. लोक चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्याचे वने तथा सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरमधील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी चांदा ॲग्रो 2024 कृषी प्रदर्शनात विश्वविक्रम करण्याच्या हेतूने सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांच्याकडून खिचडी बनवण्याचा उपक्रम आज करण्यात आला आणि तो 7,000 किलोची खिचडी चंद्रपूरमधील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वाटण्याचं सांगण्यात येत आहे. परंतु आम आदमी पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी सरळ आरोप करते आहे की ही खिचडी 7,000 किलोची बनवण्यात आलेलीच नाही आहे. कारण हे खिचडी वाटप करण्यासाठी चंद्रपूर शहरातील अनेक चौकामध्ये टाल लावण्यात आलेले होते, परंतु सकाळी 10 वाजतापासून या टालवरती लोकांनी गर्दी केली होती. या टालवरती खिचडी न पोचल्यामुळे अनेक लोकांना यातून निराशा पत्करावी लागली. अनेक लोकांनी आम आदमी पार्टीकडे तक्रार केली की या ठिकाणी खरंच 7,000 किलोची खिचडी बनवण्यात आली की नाही. जी 7,000 किलोची खिचडी केवळ महानगरपालिकेच्या शाळेत वाटण्यात आली आहे, तर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती न 7,000 किलोची खिचडी त्या शाळेमध्येच केवढं गेली काय, असा प्रश्न जनतेकडून आल्यामुळे आम आदमी पार्टीचा आरोप आहे की या खिचडीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. ही खिचडी भ्रष्टाचाराने व्याप्त आहे. या खिचडी संदर्भात चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितावरती कारवाई झाली पाहिजे.